परत आलोय तुमच्यासाठी केरला ट्रिपचा दुसरा दिवस घेऊन. सकाळी उठून झाल्यानंतर आम्ही निघालो साईटसीइंगसाठी. साईटसीइंग करून झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो. तर आज आम्ही करणार आहोत टी प्लांटेशन आणि एरवाविलम नॅशनल पार्क. साईटसीइंग तर मध्ये मध्ये चालूच आहे. बसमधनं आम्ही उतरलो आणि पोचलो म्युझियममध्ये. म्युझियममध्ये तिकडच्या असलेल्या झाडांची आणि प्राण्यांची माहिती दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. ते झाल्यानंतर आम्ही नॅशनल पार्कसाठी पुढे निघालो. तिकडेही मध्ये थांबून सुंदर असे दृश्य आहेत, सिनिक पॉईंट्स, ते बघायची आम्हाला खूप घाई झाली. त्यामुळे आम्ही धावत होतो. बघूया किती वेळ धावतोय. तिकडे काही प्राणीही दिसले. त्यांना हात लावायची परमिशन नव्हती. त्यांच्याबरोबर सिक्युरिटी गार्ड्सही होते. ही इकडे बसून छान अशी व्ह्यूज एन्जॉय करत होती. तर मी बोललो मी पण काहीतरी करतो. तर मी पण छान असे फोटोज काढून घेतले शाहरुख खान स्टाईलचे. हिला बोललो इकडे ये, तुला काही सीन्स दाखवतो. सिनिक पॉईंट्स आम्ही बघून खूप छान मजा येत होती. अरे बापरे, तिचा पाय दुखला वाटतं. माझ्या अंगावरच वजन आलं सगळं. आता काय करणार, बायकोचं वजन तर घ्यायचंच असतं. त्यामुळे मला घ्यावं लागलं आणि दम लागायला लागला मला. बोललो उत्तर, परत चालायला लागली बिचारी. मग आम्ही फिरत होतो. झाडाखाली बसून खूप शांत वाटलं. नंतर आम्ही पोचलो वरती. तिकडेही असे सुंदर दृश्य होते. जागोजागी बघावं तिथे सिक्युरिटी गार्ड्स होते. इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका. पुढे आम्ही पोचलो इको पॉइंटला. तिकडे ही तर ओरडली. माझा घसा खराब असल्यामुळे मी काही ओरडलो नाही. मी फक्त तिकडे मजा घेतली. 5वा पॉईंट होता आमचा माट्टुपेट्टी डॅम. हा डॅमही खूप मोठा होता. इकडेही खूप मजा आली. तुम्ही बघू शकता, सुंदर आहे, साफ असा हा डॅम आहे. त्यानंतर पुढे आम्ही पोचलो टी फॅक्टरीला. इथेही चहाचे मळे. ते बघावं तिथं मुन्नारमध्ये चहाचे मळेच दिसतील तुम्हाला जास्त. आणि तिथे होता एक छोटासा हँगिंग ब्रिज. बोलो हँगिंग नक्की आहे का ते मी चेक करत होतो. ही पण चेक करत होती, पण हिच्याने काय हल्ला नाही ब्रिज. आता पोचलो आम्ही टी फॅक्टरीमध्ये. तिथे जुने फोन्स, तुम्हाला एकदम जुन्या पद्धतीने कशी चहा बनली जाईल ह्याची तुम्हाला एक डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तुम्हाला ती मशीन चालूही करून दाखवतात आणि तुम्हाला चहा दाखवतात. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता. ते प्रोडक्ट्स तिथे तुम्हाला ठेवलेले आहेत. चहाच्या पानांपासून कसं ते बारीक होऊन पुढे काय प्रोसेस आहे ती पूर्ण तिथे तुम्हाला दाखवली जाते. शेवटला पोचलो आम्ही माकोफा चॉकलेट फॅक्टरीला. इथेही खूप सुंदर असे चॉकलेट्स मिळतील.